रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या श्री साई मित्र मंडळ शिवटेकडी योगेश्वरी यांच्या वतीने परमेश्वराचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपले डबल आणि भजनात नक्की साथ तेव्हा दोन मुलांना मी स्वतः संदीप लोके गावामध्ये इंदाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुरुवातीला प्रार्थना नोटेशन आणि उपावी सादर केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संत भजनी बुवा गावी पर्वत सावंत बुवा यांचा वर्धे तालुका पुणे जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन मुलांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी साई मित्र मंडळ शिवटेकडी यांच्या वतीने उपलब्ध झाले त्याबद्दल या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष राजू शर्मा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या चरणांची नतमस्तक होते. त्याप्रमाणे कार्यक्रमासाठी संपर्क केला त्याप्रमाणे विनोदजी मांडवकर सन्माननीय पुस्तके सोडून सन्माननीय संस्कार गोस्वामी त्याप्रमाणे संगीत नाटककार त्याप्रमाणे सन्माननीय अनिल कुमारकर बाहेरचा आहे त्याप्रमाणे योगेश सुर्वे सुनील गोस्वामी बुवा त्याप्रमाणे सन्माननीय माझे परममित्र दिनेश पाळेकर आणि गुरुदेव सर्वांच्या चरणांची मी नतमस्तक होतो. आई भावने विचार करण्याची नतमस्तक होतो ज्यामध्ये बघा आणि देवीला नमस्कार करून जमलेल्या माझी सर्व भक्ती छोट्याच्या सर्वांच्या त्याप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय गणेश आंबेडकर यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. पेटी जरा कमी करा. जडा विभूती कोटी जंगणाची जडा विभूती कोटी जंगणाची जडा विभूती कोटी जंगणाची जडा विभूती कोटी जंगणाची कपाल माला प्रीत गौतमी जी 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 पंचानना विश्व निवांतकारी
पंचानन विश्व निवांतकारी पंचानन विश्व निवांतकारी पंचानन विश्व निवांतकारी नवीन शंभो मजगुणदारी उदवीन शंभो मजगुणदारी तुझवीन शंभो मजगुणदारी उदवीन शंभो मजगुणदारी कुंडली गवरला धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि बऱ्याच वर्षानंतर मी जोगेश्वरीमध्ये आलोय. झलक घेतो फक्त झलक हो झलक घेतो. संगीत आनंद देई या नोटेशनची झलक योगेश सुर्वे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. एक झलक फक्त घेतो. सुर्वे मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. म्हणजे अजूनही आपण परशुराम बुवांना फॉलो करता, नाहीतर नंतर सांगतो. अतिशय सुंदर कार्य. हे बाबू गो जळवालो अकडे बघा माझ्याकडे. आमका एवढ्या लांबसून खेका हाडले या. तुमका काहीतरी 4 गोष्टी चांगले सांगा. हा माझा सांगते मी. हा कारण समोरच्या बुवावर माझा आता काडी मात्र विश्वास रवलेलो नाही. कारण सध्या तो सिंधुदुर्गात गाडी घालता अशी चर्चा चालू झाली आहे. तेव्हा शपथ सांगते, हल्लीच थंय जोगेश्वरीत एक बारी झाली, थंय काहीतरी गाडी घातल्या असा सिंधुदुर्गात मोठी बोंबा. त्याच्यामुळे मी त्याच्यावर हात तेवढं ठेवतोय ना. आम्ही एक आमचं स्टँडर्ड आहे, त्याच्या बाहेर जाणार नाही. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नागब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. आपण भजन किती सुंदर करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द गेला तर मित्रांनो आणि भगिनीनो,
त्या भजनाची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. बुवानी मगाशी उल्लेख केला 66 काय किती 65 बुवा या पंचक्रोशीमध्ये आहेत या जोगेश्वरी नगरीमध्ये. आणि आम्ही भाग्यवान समजतो की अशा 65 बुवांच्या नगरीमध्ये आमच्यासारख्या एका खेड्यातल्या बुवाला बारी करण्याची सुवर्ण संधी मिळते. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजतात. कारण त्यांचं तेवढं नेतृत्व होतं, कर्तृत्व होतं, लक्षात घ्या. इथे गर्व करून काय उपयोग नाही. माझा आवाज मोठा, मी मोठा बोलणारा पटाईत. गर्वाचं घर नेहमी खाली आहे. जगाचा बाप श्रीकृष्ण, त्याचा जन्म सुद्धा बंदिवासात झालाय, तर तुमचं आणि आमचं काय घेऊन बसलात. एकदा आता इथे गुंडूबुवा आपल्या पद्धतीने भजन करतील, मी माझ्या पद्धतीने करणार, मी माझ्या पद्धतीने बोलणार, ते आपल्या पद्धतीने बोलणार. कोणाची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. एकदा चिमणीने मधमाशीला सांगितलं की तुम्ही जो मध बनवता गो बायो, चिमणीने मधमाशाला काय सांगितलं, तुम्ही जो मध बनवता तो मानव प्राणी एका झटक्यात घेऊन जातो, त्याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का. त्यावर मधमाशा सांगतात मानव प्राणी मध घेऊन जाऊ शकतो, मध बनवण्याची कला घेऊन जाऊ शकत नाही. या जगात तुमची नक्कल कुणी करू शकतं, तुमच्या टॅलेंटची नक्कल कुणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे कुणी हुरळून जाऊ नये. आपलं भजन आहे तेच मित्रांनो टिकणार आहे. मी आयुष्यभरात खूप पोपटपंची केली, पण आता मला त्याचा पश्चाताप होतोय. कारण माझं म्हातारपण कसं जाईल. कर्म, आम्ही जे भूतकाळामध्ये कर्म केलंय ते भविष्य काळामध्ये आपल्याला फेडावं लागतंय, लक्षात ठेवा. आणि फेडायचं सुद्धा आहे. असो बुवा, तेवढं तोंड त्यांचं आज घसरलं नाही, कारण एक मनामध्ये त्यांच्या भीती आहे माझ्याबद्दल. सगळे बुवा त्यांना परवाडतील, सगळ्यांका गाळी घातलेली तरी आटपतील, पण मी आटपाचही नाही. कारण माका काय वर्षभर परत जोगेश्वरीत येऊचा नाही. 8-8 दिवसांबारी करणारो बुवा पैशाच्या लालसेपोटी लोके बुवा नक्की नाही, लक्षात ठेवा. तर काय सांगितलं की ह्यो थोडंसं चिडखोर आहे, मी 100% चिडखोर आहे, पण ही बिरुदावली मला देते वेळी आयुष्यभर आज 30-35 वर्ष चिडत असणारा सिंधुदुर्गातील एकमेव बुवा म्हणजे गुंडू सावंत आहे, लक्षात ठेवा. फक्त हे कोणाला कळत नाही, पण समोरच्या बुवाला सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि चिडखोर म्हणायचं, गर्विष्ठ म्हणायचं. आणि प्रत्येकाला कलेचा आपल्या गर्व असावा, लक्षात ठेवा, प्रत्येकाला. आणि गर्व नसला तर तो कलावंत नाही, पण त्या गर्वाला काहीतरी परिसीमा असली पाहिजे. या मताचा मी बुवा आहे. वही तुझी कमी पडतली आज, लक्षात ठेव. हा काय त्यांनी टोमला मारले बघा. सिंधुदुर्गात 1 नंबरला सध्याच्या घडीला लोके बुवा आहेत. काय नाही, माझ्यापेक्षा गाणारे असंख्य बुवा आहेत. मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. ते ज्या ठिकाणी पाय ठेवतील ना, त्या पायाची धूळ मी माझ्या मस्तकाला लावीन. सगळ्या सिंधुदुर्गातल्या बुवांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे भजनाच्या बाबतीत. फक्त ह्या बुवाक मी मरण 13 दिवस झालो तरी भजनी बुवा म्हणणार नाही, लक्षात ठेवा. कारण भजनाच्या बाबतीत सिंधुदुर्गात शून्य असलेला बुवा आणि सर्वात जास्त बाऱ्या करणारा बुवा म्हणजे गुंडू सावंत. हे कलियुग आहे. तू किती बोलायचं तर बोल. हा असो, नोटेशन घेतोय. तुका गजरात मी टॉनिक दिलेला हा तेवढा वापर. कमी पडला तर अजून चालायला तुका मग गजरात लावतो नाही म्हणून. हा तुझ्या हिंमत आहे तेवढं बोल. फक्त जर गाळ घातला असतं उठटलंय होईसून आज, लक्षात ठेव. मग हे घाबरे खोळ घ्या, हे कोणाक बोलतं हे काय अंडू कुंडू गुंडू वाटले तुका मा आता चालू हा म्हणून ह्या बंद कर. तुका थोड्या वेळात दाखवते मी काय काय. जाम मिळालो हा. कायच्या बाबतीत चलतलं तू माझ्या बरोबर. नोटेशन बरा कायचा रे का किती मात्रा. स्वप्नील गोसावी धन्यवाद देऊचो लागला मंडळी. त्याला मात्रा पण आज बसले मुंबईत येऊन. ते 14 मात्राचा तुझ्याकडे नोटेशन आहे. तू गप्रे खोळ घ्या. हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, जय जय राम, हरी जय जय राम.
बदल ही आता मुलं आहेत ना, ही पण जाताना म्हणत जाते तुझा नोटेशन जरा बदल कर, नाही तर लोकांचे फुकटचे पैसे खाऊ नको, झोप लागायची नाही, तुका लक्षात ठेव, पचाचे नाही ते, कष्ट कर जरा, घराकडे मंडळीत बसव. हा जरा एक झलक आपण घेऊया आणि मग एका भडका बघताना आपण गप्प बसायचा. आणि तू असलो तू तसलो फक्त शायनिंग मारायची, जॅकेटा दादरला 150-150 रुपयावाली घ्यायची. आमचा आपला जुना तास होला. आयुष्यात तुम्ही जर माका होय जुने लोक कोण असतील त्यांनी माझ्या तरुणांनी बघितल्याने असं शर्टावर पॅन्टीवर भजना करणार उभो आम्ही ह्यो आदल्या दिवशी येतात दादरला, थंय उभो असता आणि स्वस्त खंय गावात सेल मध्ये 150 आणि का 200 350 बुवा. शर्माजी त्या पद्धतीनं ते का विदागी द्यावा. हा बाकी माणूस म्हणून खूप भारी येतो. घे त्रिदाल. धन्यवाद. आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय आणि नोटेशन घेतोय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय प्रणय महाडिक यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ भजनी श्रोतेजन नंदू नाईक साहेब उपस्थित आहेत. योगेश सामंत आणि माझ्यासाठी एका किती आहे 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. महेंद्र आईर यांच्याकडून धन्यवाद. पाया नको मला, पाया नको, तुम्ही मोठे पसंत. सन्माननीय संजयजी कासले साहेब यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र इसवलकर उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करत आहोत. श्री सुशांत रामचंद्र कोकाटे फणसगाव, धन्यवाद. यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रुपावली घेतोय. सन्माननीय दिनेश दळवी यांच्याकडून हे 151 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पेटीला लेवल द्या. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लाभले. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. मला नेहमी सिंगल भजनाला साथ करतात ते माझ्या किंजवडे गावची शान सन्माननीय कुमार अजय घाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार सुंदर पकवान वादन करतात. ओम साई मित्रमंडळाचा शाहरुख खान यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. आणि हे बघा इकडे आमचे कादर खान.
तुम्ही नटते रुपावली घेतोय या ठिकाणी बऱ्याच संख्येने गो बायो गो जडवा तुम्ही मरा करमात म्हणजे आमका खेळा का तुमच्या या भजनाच्या निमित्ताला आमच्या औशी बापसाला आमका होय तरी पाठवलेला म्हणजे पकडे बघा आता थोड्या वेळात त्यावेळी नाईक साहेबांच्या वेळी अशोक कुमार होऊन गेले कोण अशोक कुमार आमच्या वेळेला अशोक सराफ होऊन गेले आता तुमच्या वेळेला अशोक खरात आले आहेत लक्षात ठेवा त्यांचे ते शिष्य आहेत जेटो आता ह्याच्यापेक्षा तू ये तुका रे काय पाठच्या बाजूला पेटूक सांगाल माझा जर वर्षभर जळता तर कोण बघणार आहे विठ्ठल 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 संस्कार कुबेरकर आणि शौर्य कुबेरकर वर्धे राणेवाडी यांच्याकडून माझ्यासाठी हे बंद बघित आलं धन्यवाद
Thank you.
देवा